वचन दे प्रकाश मार्गावर. शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. तेजस्वी ताऱ्या तू ये उदयाला, दूर करावा निबीड अंधार. येशूची वाट दिसावी आम्हाला, दृष्टी पडावा तो जगत उद्धार. जागा मिळेना त्या बाळ येशूला, गोष्टीत ठेवी ती करता महान. येऊनी दूत समर्थ प्रभूला, गाऊनी स्तोत्रे देता ती सन्मान. आम्ही जगाच्या राजास अर्पाया, भेटी अमूल्य अनाव्या की काय. ख्रिस्त येशूच्या कृपेला पावाया, चाले कधी न द्रव्याचा उपाय. सोने की रत्ने ही अर्पणे व्यर्थ, प्रेम अर्पावे. आजच्या मननासाठी देवाचे वचन लूक वर्तमान अध्याय 2 7-9 ही वचने. वर्तमान अध्याय 2 7-9 ही वचने. आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेविले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. त्याच्या मननासाठी परमेश्वराचे वचन लूक वर्तमान त्याचा 2 अध्याय 7 ते 9 पर्यंतची वचने आपण पाहूया. प्रियांनो, ह्या ठिकाणी येशू ख्रिस्ताचा जन्माविषयी आम्हाला ह्या ठिकाणी दिसून येतं. येशूचा जन्म हे देवाचा नम्रतेतील अवतरण आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. दुसरा की देवाला साध्या लोकांमध्ये आनंद आहे, जे मेंढपाळांबद्दल आम्हाला दिसून येतं. आणि तिसरी गोष्ट, देवाची उपस्थिती अंधारात तेज आणते आम्हाला दिसून येतं. आणि चौथी गोष्ट की येशू मानवतेसाठी आनंदाची बातमी आहे. आज प्रियांनो, आपण जगामध्ये बघतो की बरेचसे राजे महाराजे त्यांनी जन्म घेतला आणि ते बऱ्याच मोठ्या मोठ्या महलामध्ये त्यांनी जन्मले. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, आमचा प्रभू येशू ख्रिस्त तो राजांचा राजा असून आम्हाला दिसून येत आहे की त्यांनी कोठ्यात जन्म घेतलेला आहे. आम्हाला याच्यावरून देवाचा नम्रतेचा त्यांनी मार्ग निवडला, कारण तारण सर्वांसाठी आहे. गरीबापासून ते श्रीमंतापर्यंत ते तारण परमेश्वराने योजलेलं आहे माझा प्रियानो, आणि ते मिळायला पाहिजे. यदि आमचा प्रभू येशू ख्रिस्त नम्र नसता झाला
तर प्रियांनो तुमचं आणि माझं तारण नसतं झालं. देवाचं वचन सांगतं फिलिप्पिकरास पत्रामध्ये 2 अध्याय 6 ते 8 वचनामध्ये लिहिलेलं आहे, ख्रिस्ताने स्वतःला रिक्त केले आणि दासाचे रूप धारण केले आणि तो आमच्यामध्ये आला. माझा प्रियांनो 2 कोरिन्थिकरास पत्रामध्ये लिहिलेलं आहे 8 अध्याय 9 वचनामध्ये की तो श्रीमंत असूनही आपल्यासाठी गरीब झालेला आहे. आज प्रियांनो तो आमच्यासाठी सगळं काही सोडून या भूतलावर आला. प्रियांनो देव साध्या लोकांमध्ये आनंद करतो. मेंढपाळ एकदम साधे लोक होते. देवदूतांनी पहिली सुवार्ता त्यांना दिली, मेंढपाळांना दिली आणि जे समाजातील तुच्छ मानणारे असे लोक ते होते. देव अभिमानी नव्हे तर नम्र आणि साध्या लोकांच्या मनामध्ये तो काम करतो. माझा प्रियांनो आज परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे, आम्ही बघतो की तिसरी गोष्ट की देवाची उपस्थिती अंधकारामध्ये प्रकाश आणते, तेज आणते. आज मेंढपाळ जे रात्रीच्या वेळेस पहरा देत होते त्या ठिकाणी आपले मेंढर राखत होते, त्या ठिकाणी दूत उतरले आणि आसपासचा जितका बी एरिया आहे सगळं चमकल्या गेला. माझ्या प्रियांनो मला तुम्हाला सांगू द्या, अंधार कितीही खोल असू दे, देवाची उपस्थिती आज जेव्हा त्या ठिकाणी येतं तर ते शहर म्हणा, तो आसपासचा एरिया म्हणा, चमकल्याशिवाय राहणार नाही. तर आज प्रियांनो आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या प्रभूला गौरव देऊया. तो तुमच्यासाठी माझ्यासाठी या भूतलावर आला. त्यांनी रिक्त स्वतःला केलं आणि तो आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त. ह्या दिवसांमध्ये आम्ही त्याची वार्ता अनेकांना सांगूया, त्याची वार्ता अनेकांना सांगू, अनेकांना त्या अनंत काळच्या मृत्यूपासून आम्ही त्यांना वाचवू माझ्या प्रियानो, जेणेकरून प्रत्येक लोक येशू हाच तारणारा आहे हे त्यांना कळेल. माझ्या प्रियानो आज प्रत्येक मानवासाठी ही आनंदाची बातमी आहे. येशू ख्रिस्त हा तुमच्यासाठी माझ्यासाठी आला. श्रीमंतापासून तर गरीबापर्यंतचे जितके बी लोक होते त्यांच्यासाठी तो आला. जगामधला प्रत्येक व्यक्ती जो आपल्या जीवनामध्ये तारण प्राप्त करू इच्छित आहे तो येशू शिवाय कधीही कुणाला मिळू शकणार नाही. येशू ख्रिस्तच आहे जो आम्हाला तारण देणारा परमेश्वर आहे. आज प्रियांनो आमच्या जीवनामध्ये त्या देवाला गौरव देऊया. त्यांनी सगळं काही रिक्त केलं आणि तो तुमच्यासाठी माझ्यासाठी या भूतलावर आला. आज आपण पण स्वतःला रिक्त करू आणि त्या लोकांपर्यंत जाऊ ज्यांना ख्रिस्त माहीत नाही, आणि ते देखील लोक आनंद पावतील आणि ते कृपा पावतील आणि त्याचं कार्य झाल्याशिवाय राहणार नाही. प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयाशोग्य जिवंत प्रभू, या आनंदाच्या क्षणी, ह्या नाताळाच्या क्षणी देवा तुझ्याकडे विनंती करत आहोत, प्रार्थना करत आहोत परमेश्वर प्रभू. आज तुझ्या लोकांना जो आनंदाने तू भरलेला आहे, जो आनंद तुझा लोक करत आहे, तो आनंद अनेक जगातल्या लोकांनी येशू ख्रिस्ताला जाणून प्रभू तो आनंद करावा. परमेश्वरा तू मात्र प्रभू परमेश्वरा ह्या भूतलावर प्रभू आमच्यासाठी नाही, तू मानवाचा प्रत्येक लोकांसाठी तू आलेला आहे. आज त्यांनी देखील तुझं प्रेम अनुभवावं असं तुझ्या दयेने आणि कृपेने होऊ दे प्रभू. सर्व मान महिमा सन्मान गौरव तुला देतो परमेश्वरा. प्रार्थना आमच्या धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड नावात केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. प्रेम अर्पावे हे आवडे फार, ख्रिस्त गणी हा श्रेष्ठ पदार्थ, दीनांच्या प्रार्थना प्रिय अपार. तेजस्वी ताऱ्या तू ये उदयाला, दूर करावा निबीड अंधार. येशूची वाट दिसावी आम्हाला, दृष्टी पडावा तो जग तुधा. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.